स्थलांतरित हंगामी वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बैठक दिनांक 27/12/2024 रोजी अप्पर तहसील कार्यालय सांगली येथे अप्पर तहसीलदार माननीय अश्विनी वरुटे मॅडम यांनी शिक्षण विभाग पंचायत समिती मिरज, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 इनामधामणी व जिल्हा परिषद शाळा नंबर 2 इनामधामणी, जिल्हा परिषद शाळा अंकली परिसरातील वीटभट्टी मालक अवनी संस्था यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सोयी सुविधांसाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे ठरले। वीटभट्टी मालकांनी भट्टीच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खोली उपलब्ध करून देणे, तसेच कन्नड भाषिक विद्यार्थ्यांसाठी कन्नड भाषिक स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक करणे, त्याचे मानधन अदा करण्यासाठी मदत करणे, तसेच विविध सुविधांसाठी सहकार्य करण्याचे ठरले। तसेच अप्पर तहसीलदार माननीय अश्विनी वरुटे मॅडम यांनीही स्थलांतरित मुलांच्या आणखीन काही अडचणी असतील तर त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं। संवेदनशील माननीय अश्विनी वरुटे मॅडम यांनी वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात लक्ष घालून बैठक देऊन प्रश्न सोडवण्याबद्दल त्यांना सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देण्यात आले। तसेच नायब तहसीलदार माननीय मनोहर पाटील साहेब, दीपक पारदी यांनी कार्यालयीन कामकाज व बैठक होण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले। या बैठकीस जिल्हा परिषद शाळा नंबर 1 इनामधामणीचे मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम, जिल्हा परिषद शाळा नंबर 2 चे मुख्याध्यापक सुनील सत्यांना, जिल्हा परिषद शाळा अंकलीचे मुख्याध्यापक वंदना पवार, दोडमिसे मॅडम, तालुका समन्वयक अर्चना साळुंके, अवनी संस्था प्रतिनिधी प्रसाद कांबळे, वीटभट्टी मालक किरण कुंभार, सूरज कुंभार, मगदूम, जयेंद्र कुंभार, महेश बोंद्रे, युवराज जाधव, अभिजित पाटील उपस्थित होते। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।